ही कविता आहे ज्यावेळी श्रीकृष्णाला म्हणजे आपल्या सर्वांच्या बापाला सुदामा भेटायला गेला होता त्याच्यात 3-4 दिवस पाहुणचार घेतला आणि एक दिवशी त्याने निरोप घेऊन तो निघाला तेव्हा ते दोघे एकमेकाच्या गळ्यात पडून रडत होते आणि सुदामा आपला निरोप घेतोय तर त्यावेळेच्या त्याच्या भावना या कवितेत मी लिहिलेल्या आहेत. बस झाले जाऊ द्या भरपूर झाला येतणार बस झाले जाऊ द्या आता भरपूर झाला येतणार आता सांभाळेस तू होऊन सखा. अरे काय केले आम्ही तुला जगाला तूच राखिलेस वाढवले सांभाळले तूच राखिले वाढवले सांभाळले तरी आम्हाला नातेला तुझे कळले. ऊन वारा पाऊस उजडी मातीत राखले जे जे दिदरेस ते सारे रंगरस आम्ही चाकले. जन्मोजन्मीच्या प्रवासानंतर तूच पुन्हा आम्हाला स्वागतले. घेणार काय जे हवे ते तू दिदले आता मागायचे काही ना देवा उरले आणि कितीही दिलेस तरी सांग कोणाला ते पुरले आणि कितीही दिलेस तर सांग ते कुणाला पुरले. आता भरून या पावलं इतका की आता कसलीचा आस नाही. खरं सांगतो सखया तुझ्या कानात आता न उरली कोणती आस माझ्या मनात. उरकून घे आता निरोपाचा उपचार उरकून घे आता निरोपाचा उपचार पाहिले तुला निराकार आणि साकार. नाही नाही म्हणत दिलेस आपा केलेस गरिबावर अनंत उपकार. अंतःकरणी ठेवून समाधान जाईन सदा तुझेच आनंदाने गुण गाईन. हे परवानगी आता ओलांडण्यात वा धन्य धन्य झालो घेऊन तुझा पाहुणचार धन्य धन्य झालो घेऊन तुझा पाहुणचार.